एस मराठी न्यूजमध्ये सर्वप्रथम सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी कापसे यांचं स्वागत आहे आणि यांना वन विभागाच्या वतीने व वन परिक्षेत्र अधिकारी असतावेळी यांच्या कार्यकाळात बहुतसे चांगले कामं झालेले आहेत. त्यांची पावती म्हणून यांना पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. त्यांच्याच वाच्यतेने ऐकूया त्यांना काय झालेलं आहे आणि संक्षिप्त त्यांचा जीवन परिचय ते सांगतील. नामदेव पुंडलिक कापसे, सेवानिवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी, शिंदेवाई. मी वन विकास महामंडळामध्ये 33 वर्षे सेवा केलेली असून गेली 2014 पासून फॉरेस्ट अकादमी वन प्रबोधिनी चंद्रपूर येथे 2014 पासून वनरक्षक, वनपाल क्लास 2, क्लास 3 च्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. येथे सुद्धा मी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देत आहे. तसेच जालना, चिखलदरा, पाल येथे सुद्धा क्लास 2, क्लास 3, क्लास 4 वनरक्षक, वनपाल यांना मी प्रशिक्षण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला भरपूर असे पुरस्कार मिळालेले आहेत. समाजाने, गावांनी, जिल्ह्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने सुद्धा माझा सत्कार केलेला आहे. त्याच्यानंतर माझं महत्वाचं म्हणजे एशिया वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड हे 2 पुरस्कार माझ्या जीवनामध्ये फार महत्वाचे ठरलेले आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून माझ्या शिंदेवाईच्या शहराचं नाव, माझ्या चंद्रपूर जिल्ह्याचं नाव, माझ्या महाराष्ट्र राज्याचं नाव अखिल भारतीय स्तरावरच नव्हे तर जागतिक पातळीवर मी पोहोचवलेलं आहे. त्याचा मला फार फार आनंद आहे. आणि माझ्या गुरुजनांचा, माझ्या आईवडिलांचा, माझ्या मित्रमंडळीचा मला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून मी प्रगती केलेली आहे. माझे दुसरे पुस्तकरूपी ग्रंथ बांबू लागवड काळाची गरज याचं लिखाण सुरू केलं. माननीय डॉक्टर शेषराव पाटील सरांनी भरभरून सहकार्य केलं. त्यांच्याच मार्गदर्शन हे काम केलं. पुढील प्रवास करीत असताना माननीय अशोक खडसे, भारतीय वनसेवा सेवानिवृत्त संचालक बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिखपल्ली, माननीय प्रशांत खाडे सर, IFS उपवनसंरक्षक जुन्नर वन विभाग पुणे यांनी मोलाचे सहकार्य करून पुढील मार्ग दाखविला. आणि माननीय पाशा पटेल, अध्यक्ष राज्य कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र, कॅबिनेट मंत्री दर्जा, कार्यकारी अध्यक्ष, मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य, संस्थापक अध्यक्ष, फिनिक्स फाउंडेशन लातूर, बांबू मॅन ऑफ इंडिया यांनी पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली. दिनांक 18/9/2025 ला माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला. व्यापारी, उद्योजक, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, बुरड यांनी भरभरून पुस्तकाची मागणी केली. याचाच एक भाग म्हणून पुस्तक प्रकाशनानंतर 1 महिन्याच्या आत दिनांक 14/10/2025 ला महाराष्ट्र सरकारने निर्णय घेऊन बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर केले. धोरण कालावधीत 50,000 कोटीची गुंतवणूक, 5 लाखावर रोजगार निर्मिती, राज्यात 15 समर्पित बांबू क्लस्टर्स, क्रेडिट बाजारपेठेची लाभ घेण्यात येणार, राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना व शेतकऱ्यांना आणखी पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उद्योग विभाग